काय हे? का केलंयस तू हे? मुद्दाम करतेस ना ग तू? माझं सुख बघवतच नाही तुला. युवराजचं नाव तुझ्या मेहंदीत का लिहिलंयस? निशी अगं मी नाही. ए बस प्लीज. हा असा साळसूतपणाचा आव आणून ना मी काहीच केलं नाहीये असा दिखावा नको करूस. थांब आता. आणि सरळ सरळ सांग, युवराजचा वाय तुझ्या मेहंदीत का आहे? अगं मी खरंच नाही लिहिलंय निशी. निशिता, तू प्लीज शांत हो. मला असं वाटतंय काहीतरी कन्फ्युजन झालं असेल. वाटल्यास मी चेक करते. ओके, आय विल चेक इट. तारिणी, बघू. वाय? तारिणी, तुझ्या हातावर मला वाय दिसतोय आणि तो डिझाईनचा भाग नाहीये हे मला कळतंय. कौशिकी मॅडम, मी हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये. मी यांना नव्हतं सांगितलं हवं असं काहीतरी अक्षर लिहायला. खोटं बोलतेस तू. निशी, तारिणी खोटं कशाला बोलेल? तिच्या बहिणीचं लग्न आहे ना. वाटलंच होतं मला, या तारिणीमुळे ना अजूनपर्यंत तमाशा कसा नाही झाला. एक मिनिट. तारिणी, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हा वाय तुझ्या हातावर कसा आला? हे सगळं काय आहे तारिणी? कौशिकी मॅडम, मी तुम्हाला खरं सांगते. मी यांना असं काही सांगितलं नव्हतं. अहो, माझं तर लक्ष पण नव्हतं त्या काय मेहंदी काढतायत. तुम्ही त्यांना विचारा. ताई, मी तुम्हाला सांगितलं होतं का हे अक्षर काढायला? ओ प्लीज. आता तू पकडली गेलीयस म्हणून सगळा ब्लेम त्या बिचारा मेहंदी आर्टिस्टवर टाकणार आहेस का? या सगळ्यात तिला ड्रॅग करायची काही गरज नाहीये तारिणी. ईशा, प्लीज. मी बोलू? मॅम, तुम्ही हिच्या हातावर मेहंदी काढली आहे ना? याच्यात वाय काढायला कोणी सांगितलं? खरं खोटं करायची गरजच नाहीये ना कौशिकीताई. आमचंच नाणं खोटं आहे माहिती आहे आम्हाला. मॅम, तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाहीये. मी आहे ना इथे. तुम्हाला वाय तिच्या हातावर कोणी काढायला सांगितला ते प्लीज सगळ्यांना सांगा. प्लीज. मॅम, खरं काय ते तुम्हीच सांगू शकता. प्लीज प्लीज खरं बोला. हा वाय कोणी काढायला सांगितला तुम्हाला? प्लीज. हिनी काढायला लावला होता का? हो. खोटं बोलते ही निशी. अगं, ही खोटं बोलते. मी नाही, पण तारिणी असं का सांगेल करायला? अहो ताई, तुम्ही असं का बोलताय? एक मिनिट, तू का बोलतोयस मध्ये? वकील आहेस तिचा, तिची बाजू घ्यायला? अहो हत्या, पण उगाच तारिणीचं नाव येतंय. ती असं का सांगेल करायला? आमचं आम्ही बघून घेऊ, कळलं ना? तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाहीये. आता काय म्हणणं आहे तुझं ह्यावर तारिणी? तुझं सगळं पितळतळ उघडं पडलंय. तुलाही हेच वाटतंय ना की हे लग्न नाही झालं पाहिजे? ऑफकोर्स. मग आज तू माझं एक काम करायचं. मी हो, तूच. एक मिनिट निशिता, तुझी मेहंदी आहे. तू प्लीज शांत हो. हां, तारिणी, हे तू का केलंयस? हे मुद्दाम केलंयस ना? कौशिकीताई, माझा या गोष्टीवर विश्वास नाहीये.
तारिणी असं का करेल? निशी, अगं तारिणी बहीण आहे तुझी. ती कशाला तुझ्या नवऱ्याचं नाव तिच्या हातावर घेईल करून? बहीण आहे म्हणून ती मागे काय वागते हे कधीच का दिसत नाही आजी तुला? तुझी नात कशी आहे तुला का नाही कळत? ओके ठीक आहे, आता मीच सांगते खरं काय आहे ते. निशी, युवी प्लीज मला सांगू दे. तारिणीला युवराज आवडतो. तिचं युवराजवर प्रेम आहे अगदी कॉलेज पासून. मी स्वतः बघितलंय तिला त्याचा हात पकडताना. हे बघ निशीला हे जर कळलं ना तर खूप प्रॉब्लेम होते. तारिणी, ही अशी बहीण असण्यापेक्षा ना नसलेली बरी. निशी, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. माझं गैरसमज एकदा होतो, दोनदा होतो, सारखा सारखा होत नाही तारिणी. अरे देवा, ए तारिणी, तुला लाज कशी वाटत नाही ग? हा, तुझ्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल असा विचार करतेस तू? शी. निश्चय प्लीज माझं ऐका, हे सगळं खोटं आहे. अहो हे सगळं खोटं आहे, असं काही नाहीये. हे तारिणी प्लीज हा, हे नेहमीसारखं ते अश्रू गाळून रडण्याचं साधेपणाचं नाटक करू नकोस आता. हा, मला स्वतः युवराजने सगळं खरं खरं सांगितलंय. तो खोटं बोलतोय. अहो माझ्या मनात असं काही नाहीये. मी असं काही मुद्दाम केलेलं नाहीये. उलट हा युवराज एक नंबरचा. शट अप. तारिणी प्लीज शट अप. तुझी बाजू मांडायची संधी मी तुला प्रत्येक वेळेला दिली आहे तारिणी, पण आज नाही. हा, तू प्रत्येक वेळेला युवराजवर आरोप करत आलीस, पण आज मी तुझं अजिबात ऐकून घेणार नाहीये. अजी, आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी आवाज वाढवून तुमच्या समोर बोलली आहे. मोठ्यांसमोर आवाज वाढवून बोलणं हे आमच्या संस्कारात नाहीये, पण आज तारिणीने भाग पाडलाय. आजी, मला कुठल्याही नात्याचा इकडे अपमान करायचा नाहीये, पण आता निशिता आणि युवराज एक नवीन संसार सुरू करत आहेत आणि मला त्यात कोणाचाही इंटरफिअरन्स नको आहे. आजी, मी आता जे काही सांगणार आहे ते ऐकून कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, पण हे समजून घ्या की माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आज या क्षणापासनं निशिता आणि युवराजच्या कुठल्याही समारंभाचा भाग तारिणी होणार नाही.